नमस्कार, कुकिंग विथ अरुणामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण नवीन रेसिपी शिकणार आहोत, आईस्क्रीम. पण त्या आईस्क्रीममध्ये आपण जराही साखरेचा उपयोग करणार नाही, मैद्याचा उपयोग करणार नाही. हे मी इथे 1 लिटर दूध गरम करायला ठेवलेलं आहे. गरम केलेले दूध मी थोडंसं काढलं, त्याच्यात मखाणे टाकलेत, मी 50 ग्रॅम एवढे टाकलेत आणि काजू टाकले 50 ग्रॅम एवढे आणि थोडेसे तांदूळ टाकले. का टाकले? थोडंसं त्याला गाढा पण म्हणजे जाड थोडंसं झालं पाहिजे ना, त्यासाठी. हे बघा, हे असे भिजलेत. ते भिजल्यानंतर आहे ना, मी आता ते मिक्सरला ग्राइंड करते. याच्यात थोडंसं येल्लो कलर वाटत असेल तुम्हाला, तर मी त्यात चिमटीभर हळद टाकली, चिमटीभर. हे बघा, हे तांदूळ हे सगळं मिक्सरला लावणार आणि तुम्ही स्वतः बघणार किती सुंदर आणि स्मूथ आईस्क्रीम झाली. तुम्हाला नक्की आवडणार. तांदळाचे 2 चमचे, 100 ग्रॅम मखाणे, 100 ग्रॅम काजू आणि 2च चम्मच तांदूळ घेतलेले आहेत. अजून त्याला थोडंसं बारीक केलं पाहिजे. मी अजून थोडं बारीक करते. मखाणे पण पेस्ट केले, तांदूळ पण आणि काजू पण, म्हणून त्याचा थोडासा कलर चेंज अजून वाटते. त्यातल्या त्यात आपण चिमटीवर आपण हळद टाकलेली, बरोबर. आता याच्यात आपण काय टाकणार माहिती? गूळ. थोडेसे बारीक बारीक काजूचे तुकडे राहिलेले आहेत. तसे माझ्या याच्यात पण राहिले असेल, नाही असं नाही, बघते मी आधी. आणि हे बघा, माझ्या ह्याच्यात पण आहेत थोडेसे, पण ते बॉईल करायचे आहेत ना आपल्याला, आणि आपल्याला आईस्क्रीम दाखवायची. आपण आईस्क्रीम बनवतो तर ती काजू पण वाटलं पाहिजे ना खाताना, त्याची टेस्ट वेगळी कळेल तुम्हाला खाताना. आता मी जे हे दूध गरम करते ना, त्याच्यामध्ये मी जे आपण पेस्ट केलेली आहे ना, टाकून देणार. आणि हे सतत हलवत राहायचं, खाली चिटकलं नाही पाहिजे. गॅस बारीक करा. हे जे दूध आपण साईडला काढलेलं, त्यामध्ये मी थोडासा गूळ टाकते. साखरे आजकाल कोणी कोणी साखर खात नाही. कोणी कोणी म्हटलं तर बहुतेक जण साखर खाणंच बंद केलेलं आहे. शुगरचा प्रत्येकालाच प्रॉब्लेम होतो आहे. पूर्ण मेल्ट झालेलं आहे आणि हे थोडंसं आहे ना, तर आपण गरम याच्यात टाकणार तर ते वितळले जाणार आणि मस्त बघा तसं कलर चेंज. हे मी स्लो फ्लेमवर दूध टाकलेलं आणि ते मिक्सर करून टाकलेलं. ते सगळं बघा कसं घट्ट झालं नाही का. आता त्यानंतर मी काय टाकणार आहे माहिती आहे का? आत्ता जो आपण गूळ आणि दूध हे आणि ते पूर्ण एकजीव होतो, पूर्ण घट्ट करायचं आणि एकदा मिक्सरला लावून घ्यायचं. पूर्ण असं तुम्हाला त्याच्यात गाठ गाठ वाटत असेल. आता हे पुन्हा आपण मिक्सरला लावायचं, म्हणजे ते स्मूथ होऊन. ते मिक्सरला लावणार मी पूर्ण मिश्रण जे आपण एकजीव केलेलं, ते म्हणजे स्मूथ होऊन जाणार. अशा प्रकारे आपण पूर्ण स्मूथ होणार. हे बघा किती स्मूथ झालेलं आहे. हे बघा, आता आपल्याकडे असेल तर आपण केशर टाकू शकता. माझ्याकडे केशर आहे म्हणून मी केशर टाकते. आपल्याकडे नसेल तर आपण स्किप करू शकता. तुम्ही बघू शकता, आपण जे बॅटर तयार केलेलं ते पूर्ण थंड झालेलं आहे. हे बघा, आणि एकाच डायरेक्शनमध्ये फिरवायचं. जसे तुम्ही केक बनवता ना,
एक डायरेक्शन फिरवतो त्याच प्रकारे तुम्ही एका डायरेक्शनमध्ये फिरवायचं, म्हणजे ते स्मूथ वाटतं. हे बघा. ओके. आता माझ्याकडे ना बटर पेपर दुकानात पण नव्हता, त्यामुळे मी थोडंसं घी लावणार आहे डब्याला. आता मी जे पूर्ण बॅटर तयार केलेलं आहे याला थोडंसं घी लावलं, बटर पेपर नसल्यामुळे, दुकानातच नसल्यामुळे. तर मी पूर्ण बॅटर ह्याच्यात टाकते. मी आता हे फ्रीझरमध्ये ठेवणार. मी आता फ्रीझरमधून आईस्क्रीम काढली आहे, रात्रभर ठेवली होती मी, आणि आता कटिंग करते. किती सुंदर प्रकारे कटिंग करते बघा. तुम्हाला कळणारच नाही की ही तुम्ही आईस्क्रीम घरात केली आहे. खूप सुंदर आईस्क्रीम झाले. एकदा तरी तुम्ही ही घरी करा आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा कशी झाली.